मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये असा उल्लेख केला होता की सरकार पालकत्व घेईल ज्यांचे आईवडील या कोरोना काळामध्ये या जगातून निघून गेलेले आहेत। आज कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ज्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत त्या लेकरांच्या अकाउंटमध्ये 5 लाख रुपये सरकार डिपॉझिट करता आहे। ही एक नवीन योजना म्हणून आम्ही समोर येतो आहे आणि त्यांना हे पैसे जे मिळतील ते मुलं 21 वर्षाची झाली तेव्हा मिळतील, प्रत्येकी मिळतील। एक पालक कोरोनामध्ये आणि एक आधी गेलेला जर असेल तेही बालक याच्यामध्ये येतील आणि ज्यांचा एकच पालक गमावलेला आहे त्या बालकांना देखील आपण बाल संगोपन योजनामध्ये अंतर्भूत करतो आहे। म्हणजे कोणालाच आपण एकटं नाही सोडणार आहे। जी पोरं त्या चाइल्ड केअर इन्स्टिट्यूट्समध्ये राहतात ती पोरं सगळी आमची जबाबदारी आहे। या अनुषंगाने आम्ही सामोरे चालतो आहे आणि प्रत्येक लेकराची जबाबदारी हे सरकार घ्यायला तयार आहे। या अनुषंगाने आजचे जे निर्णय झाले पुढच्या याच्यामध्ये आम्ही आज बाल संगोपनमध्ये 1125 रुपये देतो आहे, पण त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं प्रपोजल समोरे येत आहे आणि ते वाढ करून 2500 रुपये प्रति बालकाला आम्ही देण्याच्या प्रयत्न आमचे सुरू आहेत। ते देखील पुढच्या काळामध्ये होऊन जाईल। आर्थिक नियोजन त्याच्यामध्ये नवीन योजना आहे, त्याच्यामुळे ती सप्लिमेंटरीमध्ये त्याचं जे काय फायनान्शियली जे काय होतं ते जुलै महिन्यामध्ये त्या पोरांच्या अकाउंटमध्ये आपण ते पैसे टाकू शकू आणि ते त्यांना 21 वर्षाचे ते झाल्यानंतर त्यांच्या व्याजासकट 7.5% जे व्याज त्यांना मिळणार आहे त्याच्यावर ते त्यांना 21 वर्षाचं झाल्यावर मिळेल, पण 2500 रुपये हे त्यांना दर महिन्याला मिळते। हिंदी में जानना चाहेंगे कि आज